तुम्हाला माहिती आहे का, तुरीची डाळ ही सर्वसमावेशक आहे. या डाळीची चमचमीत अशी 21 प्रकारे आमटी करता येते. सांगते, चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, टाइम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण तुरीच्या डाळीची आमटी बघणार आहे आणि तीही अगदी 21 प्रकारे. हो, आणि अगदी कमी वेळात. तर ही तुरीची डाळ जी आहे ना, ती आपल्याला आधी मऊ अशी शिजवून घ्यायची. आता ही जी तुम्ही आमटी बघताय ना, ती उडदाचा पापड घालून केलेली आहे. कशी दिसते सांगा बरं. उडदाचा पापड घालून केलेली आमटी पहिल्यांदा बघूयात. तर मी इकडं डाळ शिजवून घेतली होती. फोडणीसाठी तेल तापवून घेतलं आणि फोडणीमध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता एवढं घालून घेतलं. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही शिजलेली डाळ घालून घ्यायची. आता ही सगळी फोडणी होतीये तोपर्यंत मी तुम्हाला आमटीचे प्रकार सांगते. तर काय करायचं, मेथ्या घालून जर केली ना आमटी, म्हणजे फोडणीमध्ये अशा मेथ्या घालायच्या, तर ही आमटी एकदम सुरेख होते. त्यानंतर उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, पण त्या आमटी उकळल्यानंतर मग घालायच्या, तशीसुद्धा आमटी एकदम भन्नाट होते. त्यानंतर चिंच आणि गूळ घालून, कधीकधी फक्त गोडा मसाला घालून किंवा फक्त कांदा लसूण मसाला घालून, कधीकधी त्याच्यामध्ये तुम्ही मध्येच जिरे खोबऱ्याचं वाटण घालू शकता. लसूण खोबरं, जिरे खोबरं, फोडणीमध्ये कोथिंबीर घालून, कधीकधी अगदी फक्त मीठ घालायचं, लसूण घालायचा आणि ते परतायचं. ती पण मस्त असं म्हणजे फोडणीचं खमंग वरण तयार होतं. त्यानंतर असा चिंच आणि गूळ घालायचं. हो, पण सगळं एका वेळी घालायचं नाही. एका वेळी एकच कुठला तरी पदार्थ मी सांगितल्यापैकी घालायचा आणि मग तुम्ही बघा, ही सर्वसमावेशक तुरीच्या डाळीची आमटी किती भन्नाट चवीला होते. आणखीन खूप प्रकारे तुरीच्या डाळीची आमटी केली जाते. फोडणीमध्ये हिरवी मिरची घालून किंवा फोडणीमध्ये लाल मिरची घालून, कधीकधी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र करायची आणि त्या डाळीमध्ये वरनं फोडणी घालायची, म्हणजे दाल तडका. अशी पण ही दाल तडक्याची डाळ मस्त होते. हा उडदाचा पापड जो आहे ना, तो मी असा कट करून आमटी शिजताना घातला आहे. काही जणं सांडगेसुद्धा घालतात बरं का. फोडणी करायची आणि त्याच फोडणीमध्ये सांडगे परतवून घ्यायची आणि सांडगे परतल्यानंतर त्याच्यामध्ये ही डाळ घालायची आणि मस्त अशी उकळी येऊन द्यायची. अहो, 21 प्रकार काय ऐकताय? असे खूप प्रकारे आपल्याला ही आमटी करता येईल आणि जेवढे वेगळे प्रकार कराल ना, तेवढे ते छान आणि चमचमीत होतील. रोज भाताबरोबर वरण करण्यापेक्षा हे तुरीच्या डाळीचे आमटीचे प्रकार नक्की करून बघा आणि तुमच्या रोजच्या जेवणाची लज्जत वाढवा. कधीकधी वरून त्याच्यामध्ये कैरी जर असेल ना, तर कैरीसुद्धा चिरून घातली ना, तरीसुद्धा एकदम मस्त अशी ही आमटी होते. तर हे झटपट आणि पटकन मी प्रकार सांगितलेले आहेत. तुम्हीसुद्धा अशी कोणत्या प्रकारे करताना ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला ना, तर लाईक करा.